आवाज क्लिअर येतोय तुम्हाला सगळ्यांना? आवाज क्लिअर आहे? ओके, फॅन्टास्टिक. स्क्रीन शक्यतो सगळ्यांनी ऑन ठेवा. बरोबर 7 वाजलेले आहे. सगळ्यांना मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सगळे आपण आज पेपर आणि पेन घेऊन बसणार आहोत. सगळ्यांनी पेपर पेन घेऊन बसा. जे मगाशी जॉईन नसतील झाले तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सूचना, पेपर पेन घेऊन बसा. आधी इन्व्होकेशन करूया आणि आपली आजची प्रोसेस आपण चालू करूया. हात पूर्णपणे मोकळे राहू देत. हार्ट चक्राला टॅप करा, त्याने हार्ट ऍक्टिव्हेट व्हायला मदत मिळेल. मग क्राऊन चक्राला टॅप करा, त्यामुळे क्राऊन ही ऍक्टिव्हेट व्हायला मदत मिळेल. ओके, स्वतःच्या हार्टकडे बघून स्मित हास्य किंवा स्माईल. आपलं लक्ष आपल्या क्राऊन कडे घेऊन जा. क्राऊन कडे बघून ही स्मित हास्य स्माईल. हात मोकळे राहू देत. इन्व्होकेशन क्राऊन मध्ये वरती लक्ष, डोक्याच्या मध्यभागी लक्ष ठेवूया. सर्व देवदेवता, सगळे संत, सगळे गुरु, विशेषतः मास्टर चुआ कोक्सुई, दयेच्या आणि क्षमेच्या देवता, यांना आम्ही विनम्र भावाने अभिवादन करत आहोत. पितृपंधरवड्याचा आजचा आमचा हा 4था दिवस. अनेक प्रकारचे दूषित ऊर्जा, अनेक प्रकारचे शुभ कर्म, अशुभ कर्म, आमच्या पित्रांना काही काही सद्गुणही आम्हाला त्यांच्याकडून मिळालेत. तर काही वेळेला काही चुकीच्या पद्धती, चुकीच्या चालीरीती, चुकीची विचारसरणी, याच्यामुळे काही दुर्गुणही आमच्यामध्ये निर्माण झालेले आहेत. जशी एखाद्या पाईपलाईन मधनं पाणी वाहत असताना त्या पाईपलाईनच्या आतल्या भागामध्ये जर कुठला गंज असेल किंवा काहीही कचरा अडकला असेल तर तो कचराही त्या पाण्याबरोबर प्रवाही होतो. अगदी त्याचनुसार आमचा हा जो सगळे अनेक कुळं आहेत, त्या कुळांमधून जेव्हा ही ऊर्जा वाहत असेल तर त्यावेळेला त्या त्या पिढीचे सद्गुण आणि दुर्गुण या दोन्हीही ऊर्जा आमच्याकडे आलेल्या आहेत. अशा सर्व ऊर्जा नाहीशा व्हाव्यात व जे हेरिडिटरी आजार आहेत त्यापासून आमची मुक्तता व्हावी, यासाठी आम्ही आपल्याला आवाहन करत आहोत. आपल्या सहकार्याबद्दल शतशः धन्यवाद. मास्टर चुआ कोक्सुई, आपल्या दिव्य प्रेरणेने हे सेशन आपण प्रेझेंट राहिल्याबद्दल शतशः धन्यवाद. आमच्या प्रत्येकाच्या कुळाची कुलदेवता आणि कुलदेव यांनाही आम्ही प्रार्थना करत आहोत की आमच्या कुळातील हे सर्व दोष नाहीसे होऊन आम्हाला प्रत्येकाला उत्तम शारीरिक मानसिक आरोग्य, आर्थिक सुबत्ता, नियमित ध्यानधारणा करण्याची वृत्ती आणि सत्य, आस्तेय, अपरिग्रह यासारख्या वृत्ती आमच्यामध्ये निर्माण व्हाव्यात, यासाठी आम्ही आपल्याला आवाहन करत आहोत. आपल्या सहकार्याबद्दल शतशः धन्यवाद. थँक्यू. ओके, आता तुम्हाला पेपरावरती पेपराचे 2 भाग करायचे आणि पहिल्या भागाला आधी एक पहिली लाईन आखायची, त्याच्यावर दुसरी आखायची, त्याच्यावर तिसरी, अशा 7 लाईन एका साईडला आणि 7 लाईन एका साईडला. आता या लाईन काय सिंबलाइज करणार आहेत तर आपल्या ह्या पिढ्या, आईकडच्या 7 पिढ्या आणि वडिलांकडच्या 7 पिढ्या, हे आपल्याला सिंबलाइज करणार आहे. या दोन्हीही लाईनचा जो आपण हे करतोय, ज्या लाईन्स तयार करणार आहोत
त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोण तर आपण स्वतः. म्हणून सगळ्यात खालची लाईन जी आहे ती आपली आहे, सिंगल लाईन. या दोन्ही लाईनला किंवा असा आपण व्ही शेप तयार केला, त्याच्यामध्ये हा व्हीचा जो जॉईंट आहे ते आपण आहोत, हे लक्षात घेऊया. 7 लाईन आईकडच्या आखा, वरती नंबरिंग करू शकता. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आणि दुसऱ्याही साईडला 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. ओके. वरची सगळ्यात पहिली लाईन आहे, त्याच्या खालती दुसरी, त्याच्या खालती तिसरी, चौथी, पाचवी, 6वी आणि 7वी. आज आपण थोडस स्कॅनिंगची प्रॅक्टिस करणार आहोत, त्यामुळे दोन्ही हात सेन्सिटाईज करा. जे नॉन प्राणी किलर ह्याला जॉईन झाले असतील त्यांनी तुमच्या आसपास जर कोणी प्राणी क्लिनिक शिकलेले असतील तर त्यांची मदत घेऊ शकता. सावकाश हात दूर जाऊ देत आणि सावकाश हात जवळ येऊ देत. सावकाश हात दूर जाऊ देत, सावकाश हात जवळ येऊ देत. सावकाश हात दूर जाऊ देत, सावकाश हात जवळ येऊ देत. हाताला काहीतरी संवेदना यायला सुरुवात झाली. आता आपण स्कॅन करणार आहोत की पहिल्या पिढीकडून, आपण वरतून खालती नंबर देत आलोय ना, तर पहिल्या पिढीकडून आलेली निगेटिव्ह एनर्जी हे स्कॅन करूया. पहिल्यांदा आईकडची किंवा वडिलांकडची कुठलीही एक हायरार्की पूर्ण करा, मग दुसरी आपण करूया. आता सध्या आपला वर्चू कुठला चाललाय तर जनरॉसिटी अँड नॉन स्टिलिंग. त्यामुळे पहिल्या पिढीकडे कुठल्याही प्रकारची स्टिलिंग म्हणजे चोरी करण्याची वृत्ती त्याच्यामध्ये होती का बघा. त्याच्यात ती पहिली कॅटेगरी फिजिकल स्टिलिंग करण्याची वृत्ती होती का. जर तुम्हाला फिजिकल स्टिलिंग करण्याची वृत्ती त्याच्यामध्ये सापडत असेल तर जस्ट नोट डाऊन करून ठेवा. सेकंड स्कॅन करा इमोशनल स्टिलिंग. तिसरं स्कॅन करा मेंटल स्टिलिंग. आणि चौथी कॅटेगरी स्कॅन करा स्पिरिच्युअल स्टिलिंग. ओके, हे झालं सगळ्या स्टिलिंगची हायरार्की. इथपर्यंत लक्षात आलं. आता जनरॉसिटी याची आपण हायरार्की सगळी बघूया. तर पहिलं त्या लोकांनी फिजिकल लेवलवरती जनरॉसिटी प्रॅक्टिस केलेली होती का आपल्याला स्कॅन करायचंय. म्हणजे काय तर त्यावेळेला आपल्याला माहितीये की अन्न हे त्या काळामध्ये, आजपासून 7 पिढ्याच्या मागे जातो आपण, तेव्हा अन्न हे त्यावेळेला हॉटेलमध्ये मिळत नव्हतं. अजून हॉटेल इंडस्ट्री तेवढ्या एवढी लॉन्च झालेली नव्हती. आणि म्हणून एखाद्या गावामध्ये जर एखादा माणूस आला तर दुपारच्या जेवणाच्या वेळेला तो आल्यानंतर त्याला जेवण खाण करूनच पाठवलं जायचं. त्यामुळे ही अन्नाच्या पातळीवर जनरॉसिटी प्रॅक्टिस केलेली आहे की नाही हे तुम्ही त्याच्यात स्कॅन करू शकता पहिल्या पिढीमध्ये. दुसरं पैसा. समजा काही वेळेला आपल्याकडे पैसा उपलब्ध होता, समोरची व्यक्ती अतिशय गरजू होती, तर त्यावेळेला त्यांना त्या प्रकारे दान केलं गेलं आहे की नाही हे तुम्ही स्कॅन करून घेऊ शकता.
ओके, हे झालं फिजिकल जनरॉसिटी. त्याच्यानंतर इमोशनल जनरॉसिटीमध्ये दुसऱ्या व्यक्तीला इमोशनल सपोर्ट करण्याची आवश्यकता होती, पण तो इमोशनल सपोर्ट केला गेलेला आहे की नाही हे बघा. की अशा कित्येक केसेस तुम्हाला बघायला मिळतील की एका व्यक्तीला प्रचंड मदतीची गरज होती, इमोशनली कोणीतरी बॅकअप दिला असता तर त्या व्यक्तीचं आयुष्य काहीतरी बदललं असतं, पण घरात कोणीही त्यावेळेला त्या व्यक्तीला सपोर्ट केला नाही. मग त्याच्यामध्ये परत पॅरामीटर्स जात, पात, धर्म, प्रांत, भाषा असे काहीतरी पॅरामीटर्स लावलेले होते. किंवा काही काही ठिकाणी असं होतं की स्त्रियांना तेवढं महत्व द्यायचं नाही. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ठराविक प्रकारचं ज्ञान हे परंपरागत आलेलं होतं. युनिव्हर्सिटी प्रॅक्टिस न केल्यामुळे पुढल्या पिढीला ते ज्ञान देण्यातच आलं नाही. आणि मग त्यामुळे अतिशय चांगली गोष्ट ही आपल्या कुटुंबात लोप पावली. असं काही काही घडांमध्ये झालंय. तर ही मेंटल जनरॉसिटी प्रॅक्टिस केली गेली का हे तुम्ही स्कॅन करून बघू शकता. आणि शेवटची जनरॉसिटी त्याला आपण म्हणणार आहोत स्पिरिच्युअल जनरॉसिटी. म्हणजेच घरातल्या सगळ्या लोकांसाठी ब्लेसिंग्स केले गेले का. देवाकडे जे काही मागितलं गेलं ते घरातल्या सगळ्या फॅमिलीसाठी मागितलं गेलं का फक्त स्वतःसाठी मागितलं गेलं. ही झाली स्पिरिच्युअल जनरॉसिटी. दोन्ही दोन्ही पॉइंट तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलेले आहेत. आता ह्याच्यातली एनर्जी मध्ये सापडतीये आईकडच्या 7 पिढ्या आणि वडिलांकडच्या 7 पिढ्या. तुम्हाला कदाचित नेटचा प्रॉब्लेम जाणवत असेल तर 1-2 मिनिटं थांबा. नेटवरती काय करता येईल बघतो मी.
आवाज येतोय आता क्लिअर पुन्हा? ओके. तर आपण आईकडच्या 7 पिढ्या आणि वडिलांकडच्या 7 पिढ्या त्यांचं आपण आता स्कॅनिंग करून सगळ्या ठिकाणी बघितलं. या सगळ्या पितृमंत्रालयामध्ये जे जे काही आपण वेगवेगळ्या प्रकारची रिच्युअल्स करत असतो, त्या प्रत्येकाचं उद्दिष्ट काय आहे? तर त्या त्या पित्रांना किंवा त्या त्या गेलेल्या व्यक्तींना हा मेसेज देणं, की बाबा तुम्ही आता फिजिकल बॉडी नाही आहात किंवा तुम्ही ठरवलंच नाही आहात किंवा आयुष्यात घडू किंवा काही काही वेळेला काही इच्छा त्यांच्या अर्धवट राहिलेल्या असतात. काही वेळेला ज्या आहेत त्या चुकांमधनं तो सोल पुढे जाऊ शकत नाही. तो कित्येक वेळेला अडकून पडतो आणि त्यामुळे त्याचं लाईफ अतिशय मिझरेबल झालेलं असतं आणि म्हणून आपलं असतं. आणि म्हणून या पितृपंधरवड्यानिमित्त आपण त्यांनाही मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांचेही ब्लेसिंग्स आपण ऍब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न करत आहोत. गेले 3 ते 4 दिवस तुम्ही बघताय की आपण ब्लेसिंग्स सगळ्यांनी करून बघितलेले आहेत. आता ह्याची एनर्जी आणखी एक आपल्याला स्टेप वरती नेण्यासाठी आजची ही प्रोसेस आपण चालू केलेली आहे. इतपत सगळ्या लक्षात आलंय? चलो, आता आपण खऱ्या अर्थाने हे शोधलेलं आहे, त्यामुळे त्यांना नक्की काय मदत करायची हे आपल्याला कळणार आहे. चला, हात मोकळे ठेवा. हे ईश्वरा, सगळे संत, सगळे गुरु, मास्टर चोआ कोपसी, आपण सगळेजण अतिशय दयाळू आहात. आमचे हे गेलेले सगळे पित्र किंवा गेलेले सगळे आमच्या फॅमिली मधले मेंबर्स हे जर कुठल्याही पातळीवरती अडकले असतील तर त्यांना त्यांचा रस्ता अतिशय व्यवस्थित मिळावा, त्यांची सफरिंग्स कमी व्हावीत, त्यांची दुःख, चिंता, वेदना कमी व्हाव्यात, यासाठी आम्ही आपल्याला आवाहन करत आहोत. इमॅजिन करा, अतिशय ब्रिलियंट डिव्हाइन लाईट जो कंपॅशन आणि मर्सी ह्यांनी भरलेला आहे, असा डिव्हाइन लाईट आपल्या पहिल्या पिढीपर्यंत येत आहे. आईकडची पहिली पिढी आणि वडिलांकडची पहिली पिढी, त्या पूर्ण पिढीमध्ये जे जे आत्मे असतील त्या सगळ्यांना हा डिव्हाइन लाईट अवेलेबल होत आहे. या डिव्हाइन लाईटचा उपयोग त्यांचे दुःख, चिंता, वेदना, त्रास पूर्णपणे नाहीसे व्हावेत यासाठी हा वापरला जात आहे. या सगळ्या महात्म्यांची ज्या ज्या काही चुका झाल्या असतील, त्या चुकांमुळे जी निगेटिव्ह कर्म तयार झाली असतील, हे ईश्वरा त्या चुका यांना समजू देत आणि त्यांच्याही निगेटिव्ह कर्म कम्प्लिटली न्यूट्रलाइज करण्यात यावी, पूर्णपणे नाहीशी करण्यात यावीत. तथास्तु. या सगळ्या आत्म्यांचा जनरॉसिटी अँड नॉन स्टिलिंग हा व्हर्च्यू अतिशय स्ट्रॉंग होऊ दे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. ग्रेट डिव्हाइन लाईट 6व्या पिढीमध्ये येत आहे. या 6व्या पिढीमध्ये आपण ब्लेस करतोय. या पिढीमध्ये जे जे आहेत सगळ्यांना आम्ही ब्लेस करत आहोत. तुम्हाला सगळ्यांना खूप सारा डिव्हाइन लाईट अवेलेबल होऊ दे. तथास्तु, तथास्तु. तुमच्याकडनं जर त्या काळामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या चुका तुम्हाला व्यवस्थित समजू देत, त्याच्याबद्दल जी अपराधाची भावना तयार होते ती पूर्ण तयार होते आणि परत ती चूक न करण्याचा दृढ निश्चय मनात तयार होते. आपल्या प्रत्येकाला सफरिंग्स मधनं बाहेर पडण्याची संधी मिळू दे. जी अनेक निगेटिव्ह कर्म तयार केली असतील ती न्यूट्रलाइज होण्याची संधी मिळू दे आणि आपल्या प्रत्येकामधील सद्गुणांचा अतिशय उत्तम असा अति सद्गुणांचा विकास तुमच्यामध्ये होऊ दे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. तो यावेळेला तुम्ही पृथ्वीवर होतात त्यावेळेला जर तुम्ही काही शारीरिक मानसिक आजार खूप दुःखावर असाल
तर त्या सगळ्या निगेटिव्ह मेमरीज तुमच्यातून पूर्ण नष्ट होऊ देत. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. डिव्हाइन लाईट 5व्या लाईन मध्ये येतोय, 5व्या पिढीमध्ये येतोय. 5व्या पिढीमध्ये हा डिव्हाइन लाईट व्यवस्थित पसरतोय. त्याच्यामध्ये जे जे आत्मे आहेत त्या सगळ्यांना लॉर्ड्स ऑफ मर्सी आणि लॉर्ड्स ऑफ फॉरगिव्हनेस यांची ग्रेट ब्लेसिंग्स मिळू देत. त्यांची अनेक निगेटिव्ह कर्मा न्यूट्रलाइज होऊ देत. ज्या ज्या काही त्यांच्या आयुष्यात निगेटिव्ह मेमरीज असतील, ज्याच्यामधून ते अजून बाहेर पडले नसतील, त्या सगळ्या निगेटिव्ह मेमरीज नष्ट केल्या जावं. या प्रत्येकाला उत्तम सद्गती मिळू दे. त्यांची अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, पैसा या प्रकारची कुठलीही वासना जर शिल्लक असेल तर हे ईश्वरा, ही वासना यांच्यातून नष्ट करण्यात यावी. आपल्या सहकार्याबद्दल शतशः धन्यवाद. पिढी क्रमांक 4, 3, 2 आणि 1 यामध्ये हा ग्रेट डिव्हाइन लाईट सगळा पसरतोय. जनरॉसिटी अँड नॉन स्टेलिंग याच्या संदर्भात कधीही हा व्हर्च्युअलचा ब्रेक झाला असेल, त्यातून निगेटिव्ह कर्म तयार झाले असतील, तर ही पूर्णपणे न्यूट्रलाइज करण्यात यावीत. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. लॉर्ड्स ऑफ मर्सी या सगळ्यांना दया दाखवण्यात यावी. त्या सगळ्यांना सफरिंग्स मधनं बाहेर पडण्याची संधी देण्यात यावी. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. अल्टिमेटली ही सगळी एनर्जी आपल्या क्राउन चक्रातनं संबंध शरीरात पसरते. प्रार्थना करा दोन्ही हात मोकळे ठेवून. हे ईश्वरा, या सगळ्या पिढ्यांच्या माध्यमातून जी काही चुकीची वृत्ती माझ्यामध्ये आली असेल, काही हेरिडिटरी आजार माझ्यामध्ये आले असतील, हे सगळे आजार पूर्णपणे माझ्यातून नष्ट करण्यात यावेत. माझी ही अनेक दूषित कर्म पूर्णपणे नाहीशी करण्यात यावीत. हे ईश्वरा, मलाही व्याधीमुक्त करण्यात यावं. या कर्माचं फळ म्हणून जर मला काही आर्थिक समस्या असतील, माझ्या नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम्स असतील, आमच्याकडे संतती राहत नसेल, किंवा असा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये दिसत असेल, तर त्यासाठी तुम्ही ब्लेसिंग्स मागू शकता. लॉर्ड्स ऑफ मर्सी, लॉर्ड्स ऑफ फॉरगिव्हनेस, खूप सारा डिव्हाइन लाईट आमच्याही ऑरा चक्रातनं फ्लो होऊ दे. आणि अशा प्रकारचे जे अनुवंशिक आजार, अनुवंशिक समस्या प्रॉस्पेरिटी दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. आमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी यायच्या आधीच नष्ट केल्याबद्दल शतशः धन्यवाद. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. सर्व देवदेवता, सगळे संत, सगळे गुरु, मास्टर चोआ पोपसुई, महागुरुजी मेली, सर्व दयेच्या आणि क्षमेच्या देवता त्याबद्दल क्षमा. आपल्या सहकार्याबद्दल शतस्तु, तथास्तु. एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश डोळे उघडा. उद्याही जेव्हा तुम्ही सगळेजण बसणार आहात या सेशनसाठी, तेव्हा हा पेपर